आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराच्या नावाची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया इयोब 42 अध्याय 10 वचन. इयोबाने त्याच्या मित्रासाठी प्रार्थना केली. या प्रकारे परमेश्वर इयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्याचपूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले. तर आज परमेश्वर आपल्याला इयोबाच्या बद्दल सांगत आहे. पण जसं आपल्याला माहीत आहे की आज काय मैत्री दिवस आहे, फ्रेंडशिप डे आपण म्हणतो. तर आज परमेश्वर आपल्याला त्या फ्रेंडशिप डेबद्दल काही सांगत आहे. जसं आपल्याला माहिती आहे की फ्रेंडशिप डे आहे तर आपण आपल्या मित्रांना काही भेट देतो, त्यांच्याशी बोलतो, गप्पा गोष्टी करतो. कारण की आपले मित्र आपल्याला खूप आवडतात, कारण की आपण मित्रांबरोबरच आपलं सगळं शेअर करतो. आईवडिलांनंतर आपल्या मित्रांबरोबर आपण शेअर करतो. तसंच आज फ्रेंडशिप डे. तर परमेश्वर आपल्याला त्या काय सांगतोय की इयोबाने त्याच्या मित्रांसाठी काय केलं, प्रार्थना केली. मित्र आपल्याला भेट देतात, आपण त्यांना देतो, ते आहे, बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा पण जास्त आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो. कारण की प्रत्येक क्षणी तर आपण त्यांच्यासोबत नसतोच ना, कधीतरी आपण भेटतो. तर परमेश्वर आपल्याला काय सांगतोय, जसं इयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली. तुम्हाला माहीत आहे का, इयोब माहीत आहे त्याच्याकडे सगळं होतं, पण एक दिवशी काय झालं, जसं शैतानाने परीक्षा घेतली त्यावेळी काय झालं, त्याचं जे होतं ते नष्ट झालं. तेव्हा त्याचे मित्र त्याच्याबरोबर आले सांत्वना द्यायसाठी, पण त्याच्यानंतर त्याच्या विरोधात बोलायला लागले. तर त्या मित्रांसाठी त्याने काय केलं माहिती आहे तुम्हाला, प्रार्थना केली. त्याच्या मित्रांसाठी त्याने प्रार्थना केली. आणि जेव्हा त्याने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली ना, परमेश्वराने त्याला आशीष केला आणि त्याच्याकडे जे होतं ना त्याच्यापेक्षा दुप्पट दिलं. तर आज परमेश्वर आपल्याला काय बोलतोय, आपल्या मित्रांना आपण काय सगळ्यात चांगलं देऊ शकतो. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो की परमेश्वरा त्यांना वाईट गोष्टींपासून वाचवून, त्यांना जे जरूरत आहे, जे कोणाला शेअर नाही करत आहे, ज्या डिप्रेशनमध्ये असू शकता. आपल्याला माहीत नाही की कोणाचा चेहरा दिसतो तर बाहेरून चांगला हसत खेळत, पण त्यांच्या मनामध्ये काय दुःख आहे, काय वेदना आहे ते आपल्याला नाही माहीत. पण आजच्या दिवशी आपण एक निर्णय घेऊ शकतो की आपण आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करेल. कारण की आपण त्या प्रार्थनाचं उत्तर आपल्याला दिसो की नाही दिसो, पण परमेश्वर नक्की त्या प्रार्थनाचं उत्तर देईल आणि त्यांच्या जीवनात कार्य करेल. जर आपण आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केलं तर नक्की ते परमेश्वराचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये बघू शकतील. तर चला आपण हे वचन ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो राजा. जसं इयोबाने परमेश्वर त्याच्या कष्टाच्या वेळी परमेश्वर त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केलं, आणि जेव्हा त्याने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केलं परमेश्वर, तेव्हा त्याच्या जीवनात जे पण कष्ट होते सगळे निघून गेले. त्याला तुने दुप्पट दिलं, जे त्याच्याकडे होतं परमेश्वर त्याच्यापेक्षा जास्त दिलं. तसंच परमेश्वर तू बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी परमेश्वर ते पण त्यांच्या मित्रांसाठी प्रार्थना करायला दया अनुग्रह कर राजा. आणि तुझ्या प्रेमाला परमेश्वर चाखण्यासाठी परमेश्वर दया अनुग्रह कर. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.